मी सचिन पवार, तुम्ही पाहता माझं चॅनल आमचा महाराष्ट्र। आज आपण जुन्नरमधल्या लेणी पाहत आहोत। तर हा भाग दुसरा आपण भूत लेणी पाहायला आलो आहोत। जुन्नरमधील 2200 वर्षापूर्वीच्या जुन्या बौद्ध लेणी आहे या। तर चला आपण या लेणी पाहूया, यांचा इतिहास पाहूया, यांची रचना पाहूया, जाणून घेऊया या लेण्यांबाबत। या माझ्यासोबत मित्रांनो, या बौद्ध लेणीत भूत लेणी म्हणतात त्यांना। पाहू शकता तुम्ही, हे पिंपळाचं पान या आकारात कोरलेली ते शिल्पकला दिसते। त्यावरती गरुडराज व नागराज यांची मूर्ती आहे, जवळून तुम्ही पाहू शकता। सध्या इथे काम चालू आहे। या लेण्या भारतीय पुरातन खात्याच्या ताब्यामध्ये आहेत। या पाहू शकता तुम्ही। यांच्या बाजूला 2 स्तूप दिसत आहे तुम्हाला। हे स्तूप आजही चांगल्या अवस्थेत आहे, हे पाहू शकता तुम्ही। इथे मधमाशांची पोळी होती पण काढलेलीत। इथे येताना सांभाळून या। यांच्यावरती तुम्हाला या खोबण्या दिसतात, खूप सुंदर आकारामध्ये कोरलेल्या त्या दगडामध्ये या खोबण्यात। इथे बाजूला तुम्हाला हत्तीचं चित्र दिसेल, कोरलेलं आहे। आणि ह्या पिंपळाच्या पानाच्या आतमध्ये गौतम बुद्धांची आई महामाया यांची मूर्ती कोरलेली आहे। 2 बाजूला 2 गजराजे जे पुष्प उधळत आहे, त्यांच्या बाजूला दास दासी दाखवले आहेत, स्पष्ट दिसते इथून। ही भूत लेणी यांची मुख्य लेणी एंट्री पाहू शकता तुम्ही। ही पूर्ण लेणी आजही खूप चांगल्या अवस्थेमध्ये ही लेणी। सातवाहन काळामध्ये या कोरलेल्या 2200 वर्षापूर्वीच्या लेण्यात या आपण जवळून पाहूया। मित्रांनो, मुख्य लेण्याच्या आतमध्ये आल्यानंतर आतमध्ये स्तूप पाहू शकता तुम्ही। आजही खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहेत, पाहू शकता तुम्ही। स्तूप कदाचित अर्धवट कोरलेलं दिसते। वरचा दगड खराब असल्यामुळे किंवा काही कारणास्तव स्तूपवर अर्धवट दिसते तुम्हाला। हे मेदिका पट्टी व वरती अंड दिसते। आणि हे स्तूपाच्या साईडनी हे दगडी स्तंभ आहे, हे कोरलेले। हे बघा, इथपर्यंतच कोरलेले आहेत। तीनच खांब आहेत, हे पूर्ण केलेलं नाही। स्तूपाला एक फेरी मारण्यासाठी अशा पद्धतीने स्तंभ असतात, स्तंभांच्या बाजूने आपण फेरी मारू शकतो, परंतु ते अर्धवट कोरलेले। कदाचित दगड बरोबर नसेल किंवा काही कारणास्तव अर्धवट कोरलेलं असेल। अशा पद्धतीने खूप सुंदर असं स्तूप आहे, ते पाहू शकता तुम्ही। हे पहा। तर चला आपण बाकीच्या अजून लेण्या पाहूया। मित्रांनो, हे मोळ काढलेले, मोळाचं पोळ पाहू शकता तुम्ही। या लेण्यांना अशी मधमाशांची पोळी आहेत। मित्रांनो, इथे एक चैत्यगृह आहे, पाहू शकता तुम्ही। या पाण्याच्या टाक्या आहेत, या पाण्याच्या टाक्यात पूर्वी इथे जे बौद्ध भिक्खू व्यापारी जे मुक्कामाला थांबत ज्ञान साधना करत, त्यांच्यासाठी हे बांधलेले खोल्या त्या त्या साईडला एक आहे। हे पाहू शकता तुम्ही। 39 नंबरची खोली चैत्यगृह। इथे काम चालू असल्यामुळे कामगारांचं साहित्य आहे। ह्या साईडला आहेत 3 छोट्या छोट्या खोल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर असं दगडामध्ये कोरलेल्या लेण्यात ह्या। हे पाहू शकता, यावरचं छत दाखवतो तुम्हाला मी। हे याला चैत्यगृह बोलतं या खोल्यांना। यापुढे आपण अजून पाहूया। हे पहा मित्रांनो, इथे पाण्याच्या टाक्या आहेत आणि इथे एक खोली काढलेली आहे, चैत्यगृह म्हणू शकतो आपण। आतमध्ये पण आहे छोट्या छोट्या खोल्या, या साईडला खोल्यात हे पाहू शकता तुम्ही। हे पहा, ही छोटी खोली इथे। या अशा पद्धतीने छोटीशी खोली आहे।
मित्रांनो, या आता वरच्या लेण्या पाहू आपण. ह्या पायऱ्या आता नवीन बनवलेल्या आहेत आणि इथून पुढे या जुन्या पूर्वीच्या दगडाच्या पायऱ्या, ह्या आपण आता पहिल्या माळ्यावरच्या लेण्या पाहायला चाललो. हे पहा मित्रांनो, इथे एक छोटी खोली कोरलेली ह्या पद्धतीने. या लेणीला 44 नंबर दिलेला आहे. मित्रांनो, इथे वरती खूप सुंदर अशा लेण्या कोरलेल्या आहेत. हे तुम्हाला या लेण्यांमध्ये पाहू शकता तुम्ही स्तूप कोरलेले आहे, जे आजही उत्कृष्ट पद्धतीने चांगल्या स्थितीत आहे मध्ये ते. आणि वरती खोबण्यात पूर्ण तुम्हाला या लेण्यांवरचे स्तूप दाखवतो. मध्ये पिंपळाच्या पानाची डिझाईन बनवलेली आहे, हे पाहू शकता तुम्ही. तर ह्या वरती लेण्यात या तुम्ही हे पहा मित्रांनो, हे प्रवेशद्वार बनवलेले आहे, पिंपळाच्या पानाची नक्षीकाम कोरलेले. आणि ह्या इकडे एक लेणी, इकडे एक चैत्यगृह आहे, पाहू शकता तुम्ही. हे आपण आता आतमध्ये जाऊया. हे पहा मित्रांनो, हे चैत्यगृह आपण आतमध्ये आलेलो आहे. आता हे चैत्यगृह आहे, हे पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर असं आहे. काही ठिकाणी दगडांची पडझड झालेली, हे दिसते का, पडझड झालेली, पण आजही चांगल्या अवस्थेमध्ये हे चैत्यगृह. मित्रांनो, हा भूत लेणींचा समूह 21 लेणी व 14 पोळी असा एवढा मोठा समूह आहे भूत लेणींचा. पाहू शकता तुम्ही, हा जुन्नरचा परिसर आहे. यापुढे हे या इकडे ह्या साईडला पण काही लेण्या आहेत, चला आपण पाहूया. ही पहा मित्रांनो, ही एक छोटीशी लेणी, हिला 37 नंबर दिलेला आहे. यापुढे ह्या लेण्यात इथे पाण्याचं टाकं आहे आणि इथे एक शिलालेख आढळतोय. तुम्हाला जवळून दाखवतो. या पहा, हा दिसतो का तुम्हाला? हा शिलालेख आहे, हा शिलालेख आहे. आणि ही पाण्याची टाकी, पूर्वी या टाक्यांमधून पाणी वापरलं जायचं. अशा पद्धतीने ह्या लेणीत ही एक लेणी जी अर्धवट कोरून सोडून दिली. या मुख्य लेणीच्या डाव्या साईडला छोट्या छोट्या लेण्यात अजून पाहू शकता तुम्ही. ही पाण्याची टाकी आहेत, ह्या लेण्यात हे पाण्याची टाकी, ह्या पाण्याच्या टाक्यात आणि या छोट्या छोट्या लेण्यात पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, जुन्नर तालुका लेणी समूह मधील आपण भाग 2 मध्ये भूतलेणी या पाहिल्या. जुन्नर तालुक्यापासून जुन्नरच्या जुन्या एस.टी. स्टँडपासून अवघ्या 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर. तर आज ह्या भूतलेणी पाहिल्या, भूतलेणींबद्दल आपण माहिती जाणून घेतली, इतिहास जाणून घेतला. हे सातवाहन काळामधील 2200 वर्षापूर्वीच्या लेणीत, बौद्ध लेणी आहेत या. हा भाग 2 भूतलेणी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला माझ्या व्हिडिओला कमेंट करून, लाईक करून कळू शकता. माझा चॅनल आमचा महाराष्ट्र, तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.